दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे। शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली केमिकल्स आणि साहित्य बाहेर आणल्याचा संशय आहे। डॉक्टर मुझम्मिल पीठ गिरणीमध्ये युरिया दळायचा चौकशीतून माहिती समोर आलेली आहे। अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत संशयास्पद काचेच्या वस्तूंच्या नोंदी सुद्धा झाल्या। रेकॉर्ड आणि रासायनिक संकलनाची माहिती जुळत नसल्याने शंका वाढलेली आहे। सर्व वस्तू वारंवार लहान तुकड्यांमध्ये घेतल्या गेल्याची माहिती आहे। एनआयएने आता डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर शाहीन आणि डॉक्टर आदिल यांची समोरासमोर चौकशी सुरू केली। प्रयोगशाळेतून रसायनं कोण गोळा करत होतं हे ठरवण्यासाठी या व्यक्तींची चौकशी केली जाते। अधिकचा तपशील देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, अगदीच मुझम्मिल या सगळ्याचा मास्टरमाइंड होता का असा प्रश्न यामधून उपस्थित होतो। कारण त्याने ज्या पद्धतीने स्फोटकं तयार केलेली आहे त्याची माहिती त्याने कुठून मिळवली, त्याला साधारणपणे हे व्हिडिओ कुठून आले होते आणि त्यांनी ही पूर्ण ट्रेनिंग घेतली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक जी लायब्ररी असते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्याच्यापैकी त्याच विद्यापीठातील लायब्ररीमधून याने काही वस्तू चोरल्या होत्या। खास करून त्याला ज्या मापन करण्यासाठी रसायनाचं माप तितकं घेणं आवश्यक असतं त्याच्या निरीक्षणाच्या नोंदी करण्यासाठी त्याने तिकडनं घेतलेल्या होत्या। विशेष म्हणजे जे युरिया असतो युरियामधील अमोनियम नायट्रेट काढण्यासाठी त्याने पिठाच्या गिरणीचा वापर केला, त्यातून तो दळत होता, त्याच्यातून अमोनियम नायट्रेट त्याने तयार केलं। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अमोनियम नायट्रेट असं बाजारात सहजासहजी थेट मिळत नाही, मात्र त्याला कशा पद्धतीने निर्मिती केली जाऊ शकते याची पूर्ण माहिती डॉक्टर मुझम्मिलला होती आणि अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये तो अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी काम करत होता का हा प्रश्न आहे। लोकांची मदत करायचा, त्यामधून डॉक्टर म्हणून इलाज करायचा आणि इलाज केल्यानंतर लोकांची संपर्क आल्यानंतर लोकांना या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घर भाड्याने घेणं, जागा भाड्याने घेणं, त्या ठिकाणी युरियाच्या गोण्या ठेवणं, एका ठिकाणी जी पिठाची गिरणी आहे त्यातून ज्या पद्धतीने युरियाचे दळण केलं गेलं, या सगळ्या गोष्टीतून वेगवेगळ्या ठिकाणी तो लोकांची संपर्कात राहत होता। लोकांची एक प्रकारे डॉक्टर असल्या कारणानं सेवा करायचा, त्याच्या मोफत सेवा केल्यानंतर लोकांची भावना त्यांच्याशी जोडली जायची, त्याला मदत मिळायची। त्यातून त्याने हे व्हाईट कॉलर मॉड्यूल जे आहे ते तयार केलं। एक बुद्धीच्या विचाराचं हे मॉड्यूल असं समोर येताना पाहायला मिळत आहे। एकीकडे दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरण आहे, मात्र दुसरीकडे हे मॉड्यूल आहे की ज्या पद्धतीने लोकांना, गोरगरीब लोकांना फसवलं जात आहे आणि त्यातून सहानुभूती मिळवून लोकांकडनं घर भाड्याने घेणं, त्या ठिकाणी अशा पद्धतीने दहशतवाद्यांच्या प्रयोगशाळा सुरू करणं, असं हे एकंदरीत प्रकरण पाहायला मिळतंय। आणि त्याच्यामध्ये त्याने ज्या पद्धतीने विद्यापीठातून रसायनं चोरली जी त्याला बॉम्बस्फोटासाठी गरजेची होती, रसायन तयार करण्यासाठी गरजेची होती, त्याचबरोबर काचेची भांडे देखील त्याने त्याच ठिकाणी मिळवले आणि बाकी देखील केमिकल्स वगैरे तयार करण्यासाठी लोकांची इलाज करायचा आणि त्यातून घर भाड्याने मिळवायचा। त्या ठिकाणी गिरणी घेतली, त्या गिरणीला युरिया दळायचा, त्यातूनच त्याने अमोनियम नायट्रेट जे आहे ते तयार करण्यात आलं। त्याचबरोबर उच्च मशीन तापमान देण्याच्या मशिनरी ठेवण्यात आल्या। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी मुझम्मिलने हे सगळं करत होता आणि गेल्या काही वर्षापासून तो सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये प्रकरण आपल्या कोणाच्या निदर्शनास येऊ नये यासाठी एक वेगळ्या प्रकारे भावनांशी जोडला गेला। डॉक्टर असल्या कारणाने इलाज केला आणि त्याने खरंय शिवाजी। त्यामुळे आतापर्यंतच्या तपासामध्ये ज्याप्रमाणे धक्कादायक नवनवीन माहिती समोर येत गेले तसं आणखी पुढे काय काय माहिती समोर येते वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या माहितीसाठी।